इथून अशी सक्त ताकीद. यस, MCA चे गुणलेखक मंथनजी आहेत. खरं तर टायमिंग इज अलर्ट. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण दर्शन घरला पाहता तर सलामीची जोडी मैदानामध्ये परेश पाटील आणि निलेश ठाकूर. स्ट्राईक वरती परेशला पाहता, नॉट सेकंड वरती निलेश. पहिला बॉल दर्शनचा यावेळी सोडून दिला दिशाभूत. क्वालिफाईड पंचांचा स्वरचा इशारा. अवांतर धावसंख्येनं श्री गणेशा टीम रॉयल किंग्स धुतुम या संघाचा पहिला अतिरिक्त धावसंख्येनं धाव फलकावरती धाव लगावली जाते. सुसज्ज असं आणि सुंदर मैदान आपण पाहताय. कोटगाव ग्रामस्थांचं मनापासून आभार की स्पर्धेसाठी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलंय. परंतु इथून परेश पाटील न टोकलाय. वन बाउन्स ओव्हर द रूप. इट्स इज द 4 रन्स. संगीत. पहिला चेंडू अवांतर, तदनंतरच्या चेंडूवरती आक्रमण करायचंच आहे परेश पाटील या खेळाडूला. खूप चांगली फलंदाजी. लॉंग ऑफ डोक्यावरून हा आलेला चौकार. नेक्स्ट बॉल दर्शन घरत. फुल टॉस आहे. फुल टॉस वरून ऑन साइडला दिशा देण्याचं काम केलंय. फक्त तिथे चेतन घरत चेंडूला अडवणार, फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स. आणि या एकेरीनं धावसंख्येमध्ये येईल भर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवरती बिनबाद 5. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. वुरण प्रीमियर लीग 2024 पर्व 4 वरती जाऊन पोहोचलाय. दर्शन घरत नागावचा खेळाडू. निलेश ठाकूर धुतुमचा खेळाडू. तर परेश पाटील हा दांड्यावरील खेळाडू. उरण तालुक्यातील हे दिग्गज खेळाडू आज एकमेकांसोबत आलेत. एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. कुणाल घरत आणि निलेश ठाकूर या 2 संघनायकांमध्ये चालू असणारा हे तुडुंब युद्ध क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण पाहताय. रुद्र पाटील, शौर्य पाटील स्टँड अगदी कचाकच भरलेत. राघोबदेव स्टँड, त्यानंतर अक्कादेवी अजय 74, स्वर्गीय अजय 74 स्टँड. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मग आपण लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये पाहत असाल. आणि आमचा मुख्य व्यासपीठ. नेक्स्ट बॉल दर्शन घरतचा. येतो मात्र क्रिकेट मधील मादक सौंदर्य. बॉल खोलामध्ये होता, त्यावरती हेलिकॉप्टर लॉफ्ट केलाय. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. 4 रन्स. यस, हॅलो. युनिकॉर्न गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला भेटली तर ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चौकाराच्या सायनं धावसंख्या 10 वरती. अगोदरच्या सामन्यामध्ये खरं तर जिथून एंड केला होता ना, तिथून आता सुरुवात केली या नवीन सामन्याला. निलेशला ठाऊक आहे महत्वाची मॅच आहे. इथून जिंकलो तर सुपर 7 मध्ये, अन्यथा मग उरण प्रीमियर लीग तब्बल 365 दिवस फक्त आणि फक्त वाट पाहावी लागणार. यावेळेस खोलामध्ये फेकला होता. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. फक्त आणि फक्त मिळेल 1 रन्स. धावसंख्या वाढेल. सिंगल डबल, त्यानंतर चौकार षटकार हे देखील फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. कारण की तुम्ही सातत्यानं आक्रमण रूप धारण करू शकत नाहीत. ज्या वेळेस तुमच्या जवळ चांगले चेंडू येतील ना, त्यावेळेस त्या चेंडूंना सन्मान देणं हे खूप मोठ्या खेळाडूचं खरं तर वैशिष्ट्य असतं. त्यातीलच एक निलेश ठाकूरला आपण पाहताय. परेश पाटीलसाठी इथून आडव्या बॅटनं फ्लिक केलाय. शॉट ऑफ द डे. मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे परेश पाटीलचा तडाखा. 6. ऑन साइडला फ्लिक शॉट पाहायला मिळाला, ज्यावरती 6 रन्स आल्यात. मागडी गोलंदाजी दर्शन घरची. इथून पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, त्यावरती आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली. नाव आहे परेश पाटील. ठोकलाय चौकार.
संपलं 21 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. येस पहा, मला वाटतं उद्याची दिनांक 7 आणि 7/1/2025 पासून उरण प्रीमियर लीग पर्व 14 यामध्ये खरं तर एक नाविन्यपूर्ण म्हणून आपण पाहताय प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. लकी ड्रॉ मध्ये आपण लकी ड्रॉ साठी खरं तर 4 आकर्षक प्राइज, ते खरं स्पेशल गिफ्ट असेल आणि आयवा जेट साठी देखील आयवा कॅसाठी कॅश प्राइज दिले जाईल राजेश म्हात्रे बाले यांच्याकडून उद्यापासून. आणि उद्याच्या दिवसामध्ये बरोबर आपली 8:30 वाजता रिपोर्टिंग, त्यानंतर 8:45 टॉस, 9 वाजता राष्ट्रगीत आणि 9:15 मॅच सुरू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आता किशोर घरत, अनुभवी गोलंदाज, त्याच्या समोर अनुभवी फलंदाज आहे निलेश ठाकूर. पाहायचं आहे काय होणार येथून. खरं तर क्रिकेट मधील मादक सौंदर्य, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, रन्स मिळतील 4. चौकार मॅडी मॅडी देखील आता रंगात यायला सुरुवात केली. अगदी शेवटचा सामना आहे. मॅडीला ठाऊक आहे की प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करायचं आहे. 25 धावसंख्या धाव पडला, वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय कॅप्टन, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. खूप चांगला खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण निलेश ठाकूरचा देखील पाहिलाय. बिनबाद 25. किशोर घरत पहिल्या चेंडू आउटसाइडचा ऑफ स्टंप फेकला होता, थोडीशी उंची देखील दिली होती, त्याचा खरपूर समाचार घेऊन बॉल बाउंड्रीच्या पलीकडे पाठवला. 4 धावसंख्येसाठी. नेक्स्ट बॉल. 7 चेंडू मध्ये 25 रन बनवल्यात. आधीपर्यंत 23 चेंडूचा खेळ बाकी आहे पूर्वार्धातील. इथून करत तर रनअप मध्ये मिस्टेक झाले, त्यामुळे पंचांना डेड बॉलचा इशारा देखील घोषित केलाय. रॉयल किंग्स जुतूम संघानं धांदीपैकी जिंकल्यानंतर फलंदाजी का स्वीकारली याचं प्रात्यक्षिक आता यावेळेस आपल्याला निलेश ठाकूर मैदानामध्ये देताना दिसतो. त्याच्या समतीला परेश पाटील 4 मध्ये 15 वरती खेळतो. इथून पुन्हा एकदा क्रिकेट मधील मादक सौंदर्य, बॉल आला स्लीपर कव्हर रिझल्ट मध्ये, जिथे खरं तर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत रन्स मिळते त्या तब्बल म्हणजे 3. आणि या तिहेरीनं धावसंख्येमध्ये येईल भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल बिनबाद 28 या धावसंख्येवरती. चला तिथे असणारे प्रेक्षक आम्हाला सांगायचं या चेंडूवरती काय होतं. यस सेफ आहे. 28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 28. एक षटक 2 चेंडू संपलेत. 28 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. रॉयल किंग्स जुतुमात त्या संघाला पाठिंबा देण्यासाठी खरं तर ज्युनियर ऑफ कृष्णा 7 होते, म्हणून ज्याला चिरल्याच्या मैदानावरती उपमा मिळाला असे आमचे परम मित्र शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष श्याम ठाकूर सर यांचे चिरंजीव परेश ठाकूर यांचं देखील शुभागमन असेल. तो देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 10 तारखेला. त्याचा देखील खेळ आवर्जून पाहा. कालच झालेल्या सावरकर टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. येस बिसायकल. नेक्स्ट बॉल. यावेळेस आखू टप्प्याचा, त्यावरती आक्रमण तर केलाय, बॉल जाईल मैदानाला गुदगुल्या करत 2 बाउन्स. चौकार. तर आक्रमण सुरू केलं. 3 चेंडू फेकले, 3 मध्ये रन्स खर्च केले, म्हणजे तब्बल 11. खूप सुरेख फलंदाजी परेश पाटील आणि निलेश ठाकूर. इथून सेन्सिबल क्रिकेट. खरं तर चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आहे हे परेशला देखील ठाऊक आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू परेशला ठाऊक होता. या चेंडूवर जर आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपले विकेट देखील बाद होऊ शकते. म्हणून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. क्रिकेटमधील या गोष्टी मित्रांनो फार महत्त्वाच्या असतात, कारण की ज्या वेळेस तुम्ही मोठी स्पर्धा खेळत असताना त्यावेळेस तुमच्या संघ मालकांना आणि संघ नायकांना तुमच्यावरती 100% विश्वास ठेवून तुम्हाला टीम मध्ये खरं तर प्राधान्य दिलेलं असतंय आणि ते प्राधान्य खरं उतरून तुम्हाला मैदानामध्ये खेळ करायचा असतो.
33 धावसंख्या धावपडल्यावरती किशोर घरत ज्याच्याकडे खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे. कुणाल घरत आणि किशोर घरत दोन खेळाडू खरं तर फील्ड सेटअप करतात. नेक्स्ट बॉल पाचवा चेंडू षटकातील ओव्हर द विकेट्सनं इथून आडव्या बॅटनं जागा बनवली सफल होऊन बॉल फाईन लेग बॉर्डरलाईनच्या पलीकडे निलेश ठाकूरचा संघर्षमय चौकार. मंथन पाटील यांच्याकडनं आम्हापर्यंत माहिती आली की आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धावसंख्या या परेश पाटीलच्या नावावर आहेत. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी परेशची, त्याला साथ देतोय निलेश. धावसंख्या धावपडल्यावरती 37 वर जाऊन पोहोचले. षटकातील पुढचा चेंडू किशोर घरत, शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू, त्यावरती आक्रमण चेतन कडनं पुन्हा एकदा झाले चुकी. मिळेल फक्त आणि फक्त एक रन. महत्वाच्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलाय. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 38. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 38 वरती पोहोचले. यावेळी तुम्ही मीटिंग घेण्यास भाग पाडले. चला मीटिंग आपण आहे ना, टीम मीटिंग ती आणि 2 षटकामध्ये तुम्ही 11 मिनिटाचा वेळ हा घालवलेला आहे. बिनबाद 38 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. इथून खर तर महागड षटक, या षटकामध्ये तब्बल रन्स आल्यात 17 रन्स धावपटलावरती या षटकामध्ये खर तर खर्च झाल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 38 आणि आता गोलंदाजीमध्ये झाले परिवर्तन. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज विशाल म्हात्र्याला. विशाल म्हात्रेचा नेक्स्ट बॉल. यावेळी स्विचिटचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना आले अपयश. निर्धाव चेंडूची सांगता. विशाल म्हात्रे हा खर तर खेळाडू पुंडे गावातील खेळाडू आज पाकोटीच्या संघामध्ये खेळतोय. इथून पुन्हा एकदा जसा चेंडूला तसा फेकून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट अँड थर्ड मॅन बॉर्डरलाईनच्या बाहेर निलेश ठाकूरचा आणखीन एक संघर्ष करीत असताना संघर्षमय चौकार. काय कमालीची फलंदाजी करतोय. 8 चेंडू केले, 8 मध्ये 21 वरती नाबाद केले. विशाल म्हात्रे पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आता आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली. खेळाडूचं नाव आहे निलेश ठाकूर. भन्नाट फलंदाजी. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन निलेश पाहायला मिळालं आहे. येथून पुन्हा एकदा अप्परकटचा प्रयत्न. बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला थर्डमॅनला अडवला जातोय. तोपर्यंत 1 रन धावसंख्येमध्ये भर 43 वरती जाऊन पोहोचेल. विशाल म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. पुंड्याचा खेळाडू कुणाल पाहतोय आपण, तो देखील पुंड्याचा. त्यानंतर किशोरला पाहतोय आपण. 3 खेळाडू एका संघामध्ये घेण्याची मुभा हे आयोजकांना सर्व संघांसाठी दिलेले आहे. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 43 वरती. आता खरं तर 15 चेंडू संपलेत बरोबर आणि आता उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 43. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये आता किती रन्स बनवेल टीम रॉयल किंग्स दुतुम संघ ते देखील पाहणं फार गरजेचं आहे.
बिनबाद 43 धावसंख्या. विशाल म्हात्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट्स ना. समोर परेश पाटील विस्फोटक फलंदाज. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक रन्स ज्याच्या नावावर आहेत आणि 73 रन्स आणि निलेश 72 वरती. यावेळेस खरं तर संधी झाले निर्माण. बॉल हवेमध्ये राहिला, करणार नाही चुकी, पकडला गेला आणि पहिला विकेट परेश पाटील तंबूच्या आश्रयाला. परेश बाद झालाय. तर नंतर नवीन खेळाडू मैदानात आता चिंट्या रेड्डी आलाय. चिंट्याकडनं फार अपेक्षा असतील टीम रॉयल किंग्स दुतुम संघाला. वैयक्तिक 20च्या धावसंख्येमध्ये 7 चेंडूंचा खेळ करत तंबूमध्ये परतलाय चिंट्या रेड्डी आणि निलेश ठाकूर. चिंट्या रेड्डी म्हटलं तर एक मोठं नाव आहे उरण टेनिस क्रिकेट मधील. आज आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली जाईल का चिंट्याच्या माध्यमातून ते देखील पाहणं गरजेचं राहील. 2 षटक 4 चेंडू संपले. 43 ला 1 अशी धावसंख्या धावपटलावरती. चिंट्या रेड्डी तो आता विशाल म्हात्रे. समीकरण फार मोठं आहे, ते सोडवायचं आहे. कुठला खेळाडू सोडवणार. चला 3 षटक झाल्यानंतर मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक असेल 3 मिनिटाचा. इथून खरं तर ऑन साइडला ड्रॉप करायचा होता, परंतु पंचांचा इशारा. लेग बायच्या सुरुवात मिळालेली ही 1 रन्स. धावसंख्या वाढेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 44. 1 बाद 44. 2.5 षटक संपलेत. तिसऱ्या षटकातील शेवट खूप कमालीची गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 5च रन्स दिल्यात आणि एक महत्वाची विकेट देखील मिळवली. इथून पुन्हा एकदा खरं तर सुपला शॉट खेळायचा होता, परंतु तसं काही गलत झाला. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाऊया. 3 षटक संपलेत. 1 गडी बाद 44 धावसंख्या 10 पडल्यावरती आहे. परंतु आजच्या दिवसातील खरं तर हा माझा शेवटचा सत्र आहे आणि जाता जाता थोडक्यात बोलतोय महाराजांच्या इतिहासाकडं की मित्रांनो, असं म्हटलं जातोय की याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही म्हणतो ना की गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा, परंतु त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाचा ताठपणा आणि त्याच मराठी माणसाला जगण्याची उमेद ज्या महापुरुषानं निर्माण करून दिली त्या नाव राजे शिवाजी. आजही छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि मराठी माणसाच्या काली दगदगानं वाढावं. असं काय करून ठेवलं असेल माझ्या छत्रपती शिवरायांनी की आम्ही ज्या ज्या वेळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभे राहतो ना, त्या वेळी गर्वाने म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय. याचं काहीतरी कारण असेल, कारण आज ही आठवतोय तो प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम की ज्या ज्या वेळी छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या वेळी प्रत्येक इतिहासामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल, यात शंका नाहीये. आम्हाला असं म्हटलं जातंय की आम्हाला इथपर्यंतचा इतिहास माहित आहे की ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्यावेळी अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाची हरामखोर औलाद येणार होती आणि इकडून राजे शिवाजींच्या सोबत जिवाजी महाले नावाचा मावला जाणार होता. आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की जो अफजल खान छत्रपती शिवरायांच्या भेटीसाठी येणार होता, त्याच्या भेटीसाठी छत्रपती शिवरायांनी एक सुंदर शामियाना तयार केला होता. आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की जो अफजल खान छत्रपती शिवरायांच्या भेटीसाठी येणार होता, त्याला भेटण्याची वेळ ही छत्रपती शिवराय यांनी दुपारी 12 वाजताची दिली होती. आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की ज्या क्षणाला राजे शिवाजी शामियानात आले, त्या क्षणाला अफजल खान उठून उभा राहिला, बाहू फैलावले आणि म्हणाला, आओ राजे शिवाजी. राजे शिवाजी खानाच्या मिठीत आले, खानाची मिठी आवडली आणि इतक्यात खानाची कट्यार राजे शिवाजींच्या अंग नख्यावरून खस दिशी निसटली. दगा जाणवला, निघाली वाघनक. इतक्यात सय्यद बंडा धावत येताच त्याच्या हाताचं बोट एवढूस बाहेर येण्या अगोदर तो जिवाजी माले त्या सय्यद बंडा समोर उभा टाकला. नुसता उभा नाही टाकला तर एका क्षणात त्या सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि मग इतिहासाने सुद्धा साक्ष दिली की होता जिवा म्हणून वाचला शिवा. कोण विसरणार हा इतिहास? हा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्व आहे
तोपर्यंत कालही आजही आणि उद्याही छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची गाथा गायली जाईल यात शंका नाहीये. म्हणून आम्ही म्हणतो ना, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती महाराज की. येस सर, थँक्यू सो मच. वाटसाठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करणाऱ्या टीम कडून, जिथून आमचे पंच तपासतील आणि योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत देतील. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला टाइम अलर्ट आणि इथून 1:44 कल्पेश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि यस बॅटिंगचा रिव्ह्यू इथे संपलेला आहे. 1:44 धावसंख्या. खूप सुरेख एक चेंडू. चिंट्या रेड्डी ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे. चिंट्या रेड्डी आणि कल्पेश ठाकूर या दोन खेळाडूंमध्ये चालू असणारे युद्ध. इथून हाफ ट्रॅकर त्यावरती केला हवाई सफर. रुद्र पाटील आणि शौर्य पाटील स्टँडला सलामी देणारा हा टोकलाय चिंट्या रेड्डीनं षटकार. स्ट्राईक आपण पाहताय चिंट्या रेड्डीला, ज्याच्या बॅट्समध्ये एक षटकार आलाय. इथून खर तर बॉल आलाय लॉंग ऑफ रिझन कडे. चेस तर फार मोठा आहे, परंतु कमालीची आपण 100% आपण आणि 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. तिथल्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे बंटी. पागोट्याचा हा खेळाडू असावा. कमालीचं क्षेत्र वैभव. या चेंडूवरती खरं आपल्या संघासाठी तब्बल 1 रन्स वाचवले. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती 53. खरं तर पागोडी गावचे सर्वच मान्यवर मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय. मग त्यामध्ये सरपंच कुणाल दादा पाटील, मालिकचं कार्य त्यांचं देखील मी सातत्यानं पाहिलंय. 53ला 1 अशी धावसंख्या. इथून आडव्या बॅटनं, परंतु एलिमिनेशन राहिलंय कमी. पुन्हा एकदा चेतन गरज आहे, यावेळीच करणार नाही चुकी. पकडलाय जेल आणि संघाचा संघनायक निलेश ठाकूर या खेळाडूचा संपलाय खेळ. रोनित पाटील आयोजन केलंय मानाचा, आयोजन केलंय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर. मोठी विकेट्स. संघाचा संघनायक तंबूमध्ये परतलाय. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये आता प्रणित ठाकूर आलाय. हा देखील दुतुम गावचाच खेळाडू आहे. प्रणित ठाकूर आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी प्रणितची पाहायला मिळाली. मला वाटतं 2 सामने खेळला, दोन्ही सामन्यामध्ये स्वतःच अकाउंट हे षटकारानं खोललंय. यावेळेस काय असेल, यावेळेस कुठले इरादे घेऊन खरं तर मैदानामध्ये उतरला असेल पाहायचं आहे. धावसंख्या 2 गडी बाद 53. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. उरण प्रीमियर लीग संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्या सर्व प्रेक्षक मॅच बाबांचं आम्ही पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल 4th ओव्हर. कल्पेश ठाकूर टू प्रणित ठाकूर. यावेळेस बॅटची एज लागले. बॉल चालला फ्लॅश स्लिप मध्ये, जिथे मिळेल फक्त आणि फक्त 1 रन्स. धावसंख्या वाढेल. धावसंख्या धावपटलावरती 54 वरती 2 गडी बाद 54. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आता या इनिंग मधील. 54ला 2 अशी धावसंख्या. कल्पेश ठाकूर विचार केला. पहिला चेंडू डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर तिहेरी, तदनंतर विकेट्स आणि या चेंडूवरती सिंगल. 5 चेंडूमध्ये तब्बल 10 रन्स खर्च केल्यात. लास्ट बॉल. यावेळी चिंट्यासाठी फुल्लर लेंथ हाताला होता लॉंग ऑफ रिझन मध्ये, जिथे वैभव आहे.
चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आणि या सिंगलनं 4 षटकांची योजना सांगता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 55 धावसंख्या. प्रीमियर लीग प्रीमियर लीग क्रिकेटची दुनिया ही न्यारी आता कर रे तू तयारी तुझ्या खेळाची कला ही आता बघेल दुनिया सारी तुला नाही बंधी कोणाची ही संधी मोलाची नवी उम्मीद घेऊन आली आपल्या अभिमानाची. थँक्यू डीजे. चला आता पागोडे संघ टीम मीटिंग आपल्या इथं अलाउड नाहीये कारण की आपण सकाळपासून चौथा सामना केला त्यामुळं आपले गोलंदाज कोण आहेत हे आपण अगोदर ठरवून राहायला पाहिजे कारण की वेळेचं बंधन आहे. आता 5वं षटक सांघिक 5वं आणि आता वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आता विशाल म्हात्रे आलाय. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक जास्तीत जास्त रन्स बनवायचे दुतुम संघाला परंतु कमीत कमी रन्स पर्यंत रोखायचं आहे पागोडे संघाला. काय होणार काय घडणार येणारे 6 चेंडू तर सांगून जाणारच आहेत परंतु खूप चांगलं नियोजन शिस्तबद्ध आयोजन. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण 4 संघ खेळणार आहोत आणि ते 4 संघ उद्याचे असे असतील. पहिला बॉल करतो मोठा फटका मारायचा होता परंतु बांधून ठेवलंय. उद्या पहा भास्कर शेळ प्रतिष्ठान कुशल वॉरियर जासई पियुष ठाकूर यांनी त्यांच्या आगे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी प्रितेश पाटील. त्यानंतर दुसरा सामना असेल शांतीशिवरी क्रिकेट क्लब नवीन सेवा निशिकेत भोयर म्हणजे गुड्डूला पाहू आपण आणि गावदेवी इंधने योगेश पाटील. यावेळेस चेंडू बॅटची एज पकडलाय जेल आणि चिंट्या रेड्डी हा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. सुशांत तांडेलचं आयोजन आलं ग लाखात एक वैभव कडूच आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग आता चिंट्या रेड्डी बाद झालाय आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय दर्शन पाटील. दर्शन पाटील फ्रॉम दांड्यावरचा खेळाडू 5व्या क्रमांकावरती आलाय. उर्वरित शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये खरं तर आता आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे. 55ला 3 समोरच्या संघाकडे बॅटिंगला खूप स्ट्रॉंग आहे. मग कुणाल घरत अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिला आपण वन साइड हिरो म्हणायला वावगं ठरणार नाही. त्यानंतर किशोर घरत असेल त्यानंतर जसकारचे 2 खेळाडू अमय असेल. या खेळाडूंना आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ केला. चेतन घरत त्यानंतर गणेश असेल. या खेळाडूंच्या वरती म्हणजे फार जबाबदारी असेल. उत्तरार्धामध्ये 55ला 3 आहेत सध्याच्या स्थितीला. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती रन्स बनवले जाते. विशाल म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर स्लॉग ओव्हरचा षटक अगोदरच्या षटकामध्ये मला वाटते 4 रन्स खर्च केले होत्या 6 रन्स खर्च केल्या होत्या. इथून मात्र फर्निचर केल्या डिस्ट्रायट यू मिस आय विल बी डेफिनेटली आल्या पावली माघारी. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. ऑडिटर फलंदाज म्हणून सातत्याने विंधने टेनिस क्रिकेट मधून या खेळाडूची गणना केली जाते.
आज इथून उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 मध्ये रन्स जास्तीत जास्त बनवायचे आहे. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत, संघर्ष करतायत टीम रॉयल किंग्स दुतुम संघाचे खेळाडू. तिथून निलेश ठाकूर आणि परेश बाद झालं ना, तिथून कुठेतरी थोडासा धावसंख्येला आला बसलाय, विलखा बसलाय धावसंख्येला. नेक्स्ट बॉल. हॅलो, या वेळेसचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम असा सूरजकडे प्रतिउत्तर नव्हतं, पाहत राहिला यष्टीरक्षक, आपलं काम चोख पार पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता, यष्ट्यांना लगत असणारा यष्टीरक्षक संघाचा संघनायक कुणाल घरतला आपण पाहत आहे. सूर्य गोलंदाज विशाल म्हात्रेची अतिपर्यंत चांगली गोलंदाजी. इथून आडव्या बॅटनं बॉल हवेमध्ये तर राहिलाय. वैभव पुन्हा एकदा खरं तर जेलपर्यंत पोहोचू शकलं नाहीये, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगलच. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या धावपटलावर 56. आता या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक 4 बाद 56 वरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग आणि तो शेवटचा चेंडू पेस करण्यासाठी प्रणित ठाकूर मैदानावरती आहे. एक चेंडू मध्ये 1 वरती खेळतोय प्रणित ठाकूर. आता कशा प्रकारे खेळ केला तर शेवटच्या चेंडूवरती किती धावसंख्येची मोहर लगावली जाईल. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. स्विच हिटचा प्रयत्न आणि यावेळेस इथून खर तर 5 षटकांची होते सांगता. 5 षटकांचा निर्वाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल किंग्स दुतुम संघानं धावसंख्या जमा केल्या त्या म्हणजे 56 आणि आता 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो टीम श्री स्वामी समर्थ पागोडे संघाला. तदनंतर खरं तर मनापासून आभार मानेन उरण प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांचे. तदनंतर खास करून आभार मानेन उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांतजी माळी सर की ज्यानं मला या छोट्याशा समालोचकाला या भव्य दिवसाच्या व्यासपीठावरती समालोचन करण्याची संधी दिलीत. तदनंतर संपूर्ण उरण तालुक्याचे आभार मानून मी मनीष नरेश पाटील इथे थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. याच दरम्यान मंचावरती वेळ होते सन्मानाची. मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय माळी दादांना की सुशांतजी माळी यांच्या शुभ हस्ते सुशांतजी तांडेल यांना विनंती असेल की आजच्या दिवसभर जो आपण आवाज ऐकला मराठीतील एक सुसंस्कृत समालोचन ज्यांच्या वाणीतून आपल्याला कर्णावरती येत राहिलं असे समालोचक मनीषजी यांचा शुभ सन्मान केला जाईल. मैदानाच्या आतमधील हालचाली या तुमच्यापर्यंत जसं प्रेक्षेपण पोहोचवत असतो तसं समालोचक आवाजाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. UPL सीझन 4 मधून या दुसऱ्या दिवसासाठी समालोचनाची त्यांच्याकडे जबाबदारी होती. तदनंतर माझ्यासोबत जोडले जातील शंतनुजी. यस प्लीज कम. शिवबा संगे थँक्यू मॅडम. तर तदनंतर आपण दुसरा आवाज ऐकला. सध्याच्या घडीला उरण तालुक्यातून उरण शहरी भागातून सातत्यानं नव्या आवाजाला संधी आणि नवा आवाज सर्वांच्या चर्चेत येतो. असा चर्चेत असणारा आवाज शंतनुजी यांचा शुभ सन्मान UPL सीझन 4 मधून केला जातोय. सुशांतजी तांडेल यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जातोय. UPL सीझन 4 हे महापर्व आहे, हे 4थं पर्व आहे आणि आम्हा उरणकरांना या सर्व पर्वावरती आहे गर्व आणि गर्वाकरिता ही मॅच ही संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा खेळ आणि शेवटचा इनिंगचा थरार आपण पाहणार आहोत. धावसंख्या झाल्यात पहिल्या इनिंग मध्ये 56 56
56 धावसंख्या झाल्यात आणि 57 करायच्या आहेत. 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये संतनुजी 57 धावसंख्या करायच्या आहेत. रिक्वायर 100 पर ओव्हर आपण जर पाहिलात तर 11हून थोडीफार जास्त सरासरी आहे. आणि या वातावरण क्लायमेट जो आपण पाहताय आणि महत्वाची सूचना आहे, उद्या होणाऱ्या मॅचेस मधील त्या मॅचेसना सूचित करण्यात येतोय. पहिली मॅच बरोबर कुठली टीम जी पहिली खेळणार आहे, पहिली मॅच आहे, त्या दोन्ही टीमना 8:30 वाजता 8:30 रिपोर्टिंग करायची आहे. तुमचा टॉस केला जाईल बरोबर 8:45 आणि 9 वाजता बरोबर तुमची मॅच या मैदानात चालू होणार. आणि जर का पहिला संघ वेळेवर जर उपस्थित राहिला नाही तर सर्व मॅचेस त्यामुळे 5-5 षटकांच्या खेळवल्या जातील. पहिला सामना आपण पाहतोय भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स झांसी. पियुष ठाकूरचा हा संघ आहे आणि त्याच्या विरोधात फाईट करणार श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी प्रितेश पाटीलचा संघ. तदनंतर नेक्स्ट श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवा निशिकेत बोईरचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध त्यांचा विपक्ष गावदेवी विंदणी संघ जिथे योगेश पाटील लीड करणार त्या टीमला. चला 57 करायचे आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहणार प्रणित पाटीलना अक्षरशः दिवसभर या गोलंदाजांना अगदी गोंधळ घातलाय आणि गोंधळात ठेवलेत फलंदाजांना प्रणित ठाकूर. आपण सबस्क्राईब पाहता स्क्रीनवरती 24 लाईव्ह इव्हेंट्स. 3,09,856 फक्त 114 कमी आहेत. 3,10,000 सबस्क्रायबर साठी. चला लवकर आपल्या जवळ मोबाईल असतील तर मोबाईलवरती जा, तिथून 24 लाईव्ह इव्हेंटला सबस्क्राईब करा. सध्याच्या घडीला सर्वत्र रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील अन्य देशातील स्पर्धा कव्हर करताना आज चॅनल पाहतोय आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स. चला गेम ऑन मॅचला सुरुवात. प्रणित ठाकूर पहिला बॉल फेकणार. बॅटिंग वरती आहे किशोर बा सन्मान दिला. पहिल्या बॉल वरती सुरक्षितरित्या डेंजर एंड कडे वाटचाल करत कुणाल घरात त्याचं नाव आहे जेम्स फॉकनर. तो डेंजर एंड कडे वाटचाल करत होता. कदाचित धावचीची विकेट सुद्धा मिळाली असती जर डायरेक्ट हिट झाला असता, पण पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडाफार गडबडला, वेल कमी पडली, थोडी दमचक झाली आणि तिथून मात्र निसटता श्वास या फलंदाजाने घेतलाय. 57 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे 30. इथून पहिल्या चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या कमावली आहे, मिळवली आहे, रेखाटली आहे, उमटवली आहे ती 1. बॉलिंग वरती प्रणितला पाहतोय अफलातून गोलंदाजी केली आहे. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॉलिंग ऍक्शन मधून सुद्धा पाहायला मिळतोय. रनअप कमी आहे पण धमक जास्त. लोअर फुल टॉस ऑन साइडला चाललाय. कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत थ्रो सुद्धा चांगला आहे. हे चांगलं क्रिकेट आहे. हे क्रिकेटमध्ये कौशल्य आहे आणि तो कौशल्यवान खेळ आता या दोन संघांमध्ये, या दोन संघांनी आज दिवसभर सातत्यानं खेळ चर्चेचा केलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बॉल क्रमांक 2 चा खेळ मैदानातून संपुष्टात आलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर का सलामीचे फलंदाज किशोर घरत आणि कुणाल घरत यांना पाहता. तर आपण श्री राघोबादेव स्टँड मध्ये आपण पाहतोय नन्नू मित्र परिवार. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत श्री स्वामी समर्थ टीम साठी. नेक्स्ट बॉल. हा बॉल लोअर काय बॉल फेकला अफलातून क्वालिटी बॉल आणि या क्वालिटी बॉल वरती उत्तर नाहीये. फक्त स्वतःचा सुरक्षात्मक बचाव केला या फलंदाजानं. किशोर 40हून अधिक वयाचा हा खेळाडू आहे आणि आज आजतागायत अजूनही त्याच्या बॅट मधून ते तग धरणारे फटके पाहायला मिळतात. प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करणारे फटके हे सातत्यानं त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. हे त्यांनी केलेलं त्याच्या क्रिकेट मधील कारकीर्द आहे. हा बॉल टॅपिंग क्रिकेट प्रणितनं प्रभावित केलाय. या मॅच मध्ये संपूर्ण लगातार ही टीम तिसरी मॅच खेळतीये. तिसऱ्या मॅच मध्ये सातत्यानं 2 ओव्हर फेकतोय. आताचं पहिलं षटक चालू आहे प्रणितचं. आतापर्यंत धावसंख्या फक्त आणि फक्त ओनली 1 सिंगल फिगर 3 सिंगल डिजिट. 57चा पाठलाग आहे. आणखीन 54 शिल्लक. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. दॅट्स अ ह्यूज हिट. बॉल सीमारेषेकडे चाललाय परंतु काय निसर्गाची कमाल पहा. उलट्या हवेचा फटका अगदी आतमध्ये आला आणि तिथं क्षेत्ररक्षक जो डीप कडे होता तो तिकडे जाऊन लॉंग कडे जाऊन त्यांनी फील्ड केला. सॉरी फॉर द मिस्टेक. हिट चांगला केला होता पण त्याचा यूज चांगला झाला नाही म्हणून तो यूज हिट ठरला नाहीये. वापर नाही झाला. 2 धावसंख्या आल्यात आतापर्यंत. अर्ध्या दशकापर्यंत 5.
5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर हा फुलटॉस झेल सुटलाय. व्हॉट अ मॅच. काय सीन होता तो. हा पिक्चर मधील सगळ्यात मोठा सीन आणि इथून पिक्चर थोडंफार बदलला असता परंतु नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि शंतनुजी पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघे धावा 5 आहेत. 57चा पाठलाग आहे. आता बॉल शिल्लक आहे 24 आणखीन करायचे आहेत. 52 52 धावसंख्या आणि 52 धावसंख्या करत असताना जमीची बाजू आहे बागुडे टीम कडे दोन्ही बॅट्समन सेफ आहेत आणि दोन्ही बॅट्समन मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. एका बाजूला आउट ऑफ फॉर्म कुणाल दोन्ही मॅचेत खेळला नव्हता तो जरी कॅप्टन असला तरी पण दोन्ही मॅचेत एक मॅच जिंकला दुसरी मॅच पराभूत झाला होता. पण तदनंतर मात्र आता पागोडे टीम ना चांगला कमबॅक केलाय. परंतु या मॅच मध्ये कमबॅक करत असेल तर इथून मात्र या दोन फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल कारण गरज आहे 52 52 धावसंख्येची गरज आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये अगदी जर का पाहिलं तर प्रणित ठाकूर ज्या गोलंदाजांना अक्षरशः पहिल्या मॅच पासून फलंदाजाला बेड्या अडकवण्याचं काम मैदानावरती केलं जातं. 5 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल. 24 बॉल आणि अजूनही 52 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळेल. जर का आपण पाहिलात तर पाहुणा शौर्य तुझं पुढे नृत्य मस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक माय बापांचा सहर्ष अधिक स्वागत करतो आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच मी समालोचक शंतनु चव्हाण घेऊन जातो या मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळते ज्यामधील पहिल्याच बॉलवरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून स्वतः टीमचे टीम कॅप्टन यावेळेस गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतील. जर का पाहिला तर ही मॅच धावा कमी जरी असल्या तरी मात्र हार मानायला तयार नाही आहे. फिल्डिंग करणारी टीम रॉयल किंग्स हुतूम टीमच्या माध्यमातून जर का पाहिलं तर किशोर घरत आणि कुणाल घरत हे दोन प्रामुख्याचे फलंदाज अजून एक क्रीज वरती तग धरून उभे आहेत. परंतु यावेळच्या बॉल वरती कोणती चूक केली जाणार नाही आहे. टिपळा झेल मोठा मासा बिग फ्लो मैदानावरून किशोर घरत बॅक टू डगआउट. चिरल्याचा खेळाडू आहे क्षेत्ररक्षक होता प्रशांत घरत आणि चांगला झेल टिपला. हा लगातार 4था पर्व खेळतोय आणि यावेळी तो दुत्तुम टीम कडून खेळतोय. जो काम बॉल न कर सके जो काम बैट न कर सके वो काम प्रशांत ने कर दिया. पहिली विकेट ज्या विकेटच्या शोधामध्ये फिल्डिंग करणारा संघ पाहायला मिळाला होता रॉयल किंग्स हुतूम हा संघ ज्या विकेटच्या शोधामध्ये होता. जर का पाहिलं तर कुणाल घरत सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान मिळाला. तो फायदा आता मात्र कितपर्यंत घेताना पाहायला मिळणार आहे कुणाल घरत. जर का पाहिलं तर नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 वरती आपण पाहता किरण पाडेल तो जस्कार टीमला बिलॉंग करत असतो तो मात्र मैदानावरती आला. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. त्याला मात्र इनॅट नंबर 3 वरती आणलं जातं. जर का पाहिलं तर अगदी अडचणीमध्ये सापडला बॅटिंग करणारा संघ मैदानावरती श्री स्वामी समर्थ पागोटे हा संघ ज्या टीमच्या माध्यमातून जर का पाहिला तर अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. परंतु या मॅच मध्ये लो स्कोरची मॅच जरी असली तरी मात्र जर का पाहिला तर गोलंदाजी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आहे. रॉयल किंग हुतूम टीमच्या माध्यमातून निलेश ठाकूर गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतो. 2 बॉल टाकलेत एकही धाव खर्च केले नाहीये आणि एक विकेट देखील घेतली आहे. ती देखील मोठा मासा गळायला लागलाय. यावेळच्या बॉलवरती बिगिट पाहायला मिळाला आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक आलेत. यावेळेस चूक मोठी झाली आहे. या बॉलवरती फटका आलाय मोठा. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. मुंबई ही चुकी पाहायला मिळाल्या. एका बाजूला किरण पाटीलला जीवनदान दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला कुणाल घरतला जीवनदान दिलं गेलं. हे दोन फलंदाज जर का शेवटच्या बॉल पर्यंत मैदानावरती राहिले ना तर मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानावरती जर का आपण पाहिलं तर अक्षरशः धुमाकूल घालताना पाहायला मिळतील. तब्बल धावफलकावरती आपण नजर टाकली तर धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. तब्बल 11 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. 11 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल
यावेळच्या बॉलवरती पंच आमच्याकडे वळतात. पंच आपण पाहता राजेंद्र घरत सर, त्यांचा इशारा आला. या बॉलवरती अतिरिक्त धाव क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाईल. सलमानने आपण इन्व्हाइट करूयात राकेश म्हात्रे उपसरपंच म्हातवली. आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. तदनंतर ग्रामपंचायत सदस्य जगदीश दादा म्हात्रे, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं. तुमचं देखील या उरण प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा मॅच कडे आपण पाहता, जर का पाहिला तर पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाल्या या मैदानावरती. बॅट्समन किरण पाटीलला देखील तंबूचा रस्ता दाखवला. नवीन बॅट्समन चला मैदानावरती लवकरात लवकर जायचं, खूप उशीर घेते आपण. नवीन बॅट्समन चेतन घरत पाहायला मिळतील. 12 धावसंख्येवरती दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर का आपण पाहिलं तर अजूनही मैदानावरती कुणाल घरत पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ त्याने खेळलाय. 3 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. आणि जर का आपण पाहिलात तर तब्बल 12 धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. 5 षटकांची मॅच, त्यामध्ये 20 बॉल आणि अजूनही विजयासाठी 45 ची आवश्यकता आहे. का मॅच पाहायला मिळाल्या. अगदी 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय बॅटिंग करणारा संघ मैदानावरती. श्री स्वामी समर्थ पागोटे या संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. अडचणींना सामोरं जावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन बॅट्समन मैदानावरती चेतन घरत मैदानावरती पाहायला मिळेल. सावरकर टीमचा एक ट्रम्प कार्ड बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतोय. तर या मॅच मध्ये त्याला आपल्या मोठ्या मोठ्या पारा आठवावे लागतील. या मॅच मध्ये त्याला मोठी मोठी इनिंग साकारावी लागेल. जर का ही मॅच त्यांना जिंकायची असेल तर. ही मॅच जो संघ जिंकल तो थेट सुपर 7 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. पहिला संघ सुपर 7 मध्ये कोणता पाहायला मिळणार आहे. एका बाजूने रॉयल किंग हुतुम, दुसऱ्या बाजूने श्री स्वामी समर्थ पागोटे. यावेळचा अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. थोडासा क्षेत्ररक्षक फ्लंबल पाहायला मिळाला, परंतु यावेळच्या बॉलवरती एकच धाव आली. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेस निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून 5 बॉल खर्च केलेत, 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्यात प्रामुख्याच्या. एका बाजूला किशोर घरतला परतीचा रस्ता दाखवला आणि दुसऱ्या बाजूने जर का आपण पाहिलात तर मात्र किरण पाटीलला देखील परतीचा रस्ता दाखवला. अजूनही मैदानावरती जिथपर्यंत कुणाल घरत मैदानावरती आहे ना तिथपर्यंत ही मॅच जिवंत पाहायला मिळेल. ती म्हणजे बॅटिंग करणारी टीम श्री स्वामी समर्थच्या माध्यमातून. शेवटचा बॉल यावेळी स्लोवर फुलटॉस बॉल फटका फसलाय, परंतु जर का आपण पाहिलात तर यावेळच्या बॉलवरती देखील षटकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. या बॉलवरती धावा आल्या 6 आणि 6 धावेच्या साह्यानं 19 धावा स्कोर कार्डवरती. कमांडूज मिळालं जीवदान याला. जीवदान तर खरंच मिळालंय, परंतु अशक्य गोष्ट होती. थोडे पण आपण पाहिलं ऑन साईडला क्षेत्ररक्षक होता स्वतः गोलंदाज ज्या प्रणितनं या अगोदरचं षटक हँडल केलं. वेल हँडलिंग ओव्हर होत होते आणि तो स्वतः क्षेत्ररक्षक होता. त्या अगोदर एका क्षेत्ररक्षकानं झेल सुटला होता, तिथून फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज करण्यात आली. तो फिल्डर चेंज करण्यात आला, नवीन क्षेत्ररक्षक लावला, परंतु नाहीये. तिथंही नशीब फसलंय. 6 धावसंख्या आल्यात, 19 झाल्यात. अजूनही 3 षटकात करायच्या 38. तिथून 1 षटक प्रणितचं आहे आणि हे गोल्डन षटक असेल. मी सन्माननीय अतिथी हरीश कोटणकाचे हितचिंतक सन्माननीय प्रितेशजी भोईर यांना विनंती करतो की आपण या मंचावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांतजी तांडेल साहेब आपलं वाट पाहत आहेत. तर एक भन्नाट स्पर्धा आपण पाहतोय. उरण तालुक्याची सन्मानाची, मानाची, अभिमानाची, कौतुकाची परंपरा जपणारी आणि क्रिकेटला, टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारी स्पर्धा. आणि या स्पर्धेचं मुख्य आयोजन आपण पाहतोय जनिमरी नागाव म्हणजेच आपले वैभवजी कडू, स्वर्गीय वायजे कडू यांचे पुत्र, तसेच भावनाताई गाणेकर यांचे बंधू, तदनंतर सुशांतजी तांडेल, माजी आमदार मनोज शेठ भोईर यांचे सहाय्यक म्हणून त्यावेळी काम पार पडलंय. हा बॉल बॅक ऑफ द हँड खेळण्याचा प्रयत्न, बॉल फसला, पटकाही फसला आणि इथून मात्र मोठा फलंदाज चेतन घरत सुद्धा फसला. इट्स आउट.
कारण बॉल शिल्लक आहेत 17 करायचे अजूनही 38 विकेट ड्रॉन झाले 3 आणि महत्वाची 3 विकेट गेल्यानंतर आता मात्र पाहायला मिळतो दर्शन घरत या अगोदरच्या मॅच मध्ये एक सिक्सर केला डबल सिंगलने काम चालवलं टीमचा स्कोर कार्ड सुद्धा वाढवला आता तीच गरज आहे कारण गरज आहे 17 बॉल 38 प्रति षटकामध्ये विचार केला तर 12हून थोडी धावसंख्या जास्त पाहिजे 12-13च्या सरासरीने धावसंख्या 3 षटकामध्ये होऊही शकतात परंतु प्रत्येकाचं हे 17 आहे आणि या 17 मध्ये अशा प्रकारच्या मॅचेस शेवटच्या क्षणाला काही रंग बदलू शकतात निकाल काही येऊ शकतोय म्हणजे मतदानाच्या पेट्या सिटी भागातील कशाही फुटू शकतात कोणाच्याही बाजूने निकाल लागू शकतोय हे तेच चित्र आहे आणि तेच प्रायचित्त कोणाच्या बाजूने लागेल कोण भोगणार आणि कोण या मॅचचा आस्वाद घेणार लेट्स प्ले 17 बॉल 38 नवीन फलंदाज दर्शन घरत प्रणित ठाकूर त्याची जादू चालूच आहे हा बॉल ऑन साइडला गॅप शोधली आहे बॉल थांबणार नाहीये परंतु नाही चांगली फिल्डिंग केली आहे दर्शन तिथे क्षेत्ररक्षक होता चांगली फील्ड केली आहे आपल्या टीमसाठी 2 धावसंख्या वाचवल्यात हे फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये ज्यावेळी गोलंदाज फलंदाजी करत असतात गोलंदाजी करत असतात त्यांचं काम चालू असतं पण त्याहून अधिक 9 क्षेत्ररक्षक जे काही फील्ड वरती असतात क्षेत्ररक्षकाकडून 10 ते फार महत्वाचे असतात आणि तो घटक आपल्या टीमला बॅकअप देत असतो चांगली मदत करत असतो नेक्स्ट बॉल हा बॉल कट केला हवेमध्ये आहे आणि इथून मात्र आणखीन एक विकेट गलती लागली की काय श्री स्वामी समर्थ पागोटे टीमला इन ॲट नंबर 6 गणेश सिंग पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आता 6व्या क्रमांकावर जातोय शंतनुजी या मॅच मध्ये ट्विस्ट आहेच कारण गणेश सिंग अजून बॅकिंगला होता आणि तो ट्रम्प कार्ड आता या टीमने ओपन केलाय आता गणेश सिंग नावाची जॉकर लावून ही मॅच जिंकायची अशी सिच्युएशन या मॅच मध्ये टीम स्वामी समर्थने निवडली आहे आयडिया चांगली आहे परंतु सक्सेस होते की अनसक्सेस या मॅचचं चित्र स्पष्ट करणार शेवटचं षटकच आपल्याला सांगून जाणार कारण मॅच वेल बॅलन्स आहे 15 बॉल 36 6 मोठे फटके 15 बॉल पण प्रणितचं कौतुक करावं त्याने प्रत्येक मॅच साठी 100% आपल्या टीम साठी एफर्ट्स दिलेत पहा आतापर्यंत एक षटक फेकला त्यानंतर दुसऱ्या षटकात 3 बॉल फेकलेत धावसंख्या अवघ्या दिल्यात 7 विकेट्स मिळवल्यात 2 कमालीची कामगिरी आणि कंटिन्यू तो इनफॉर्म बॉलिंग करतोय लेंथ वरती बॉलिंग करतोय त्याचा वचक आहे या पिच वरती त्याचं नातं तयार झालंय गुड बॉलिंग हा बॉल हा फॉली होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे परंतु इथून मात्र झेल पकडलाय रुपेश नावाचा क्षेत्ररक्षक होता आपण पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले सुद्धा पाहायला मिळेल की झेल कशा प्रकारे संपन्न झालाय थोडाफार प्रश्नचिन्ह आहे पण तो क्लिअर केला जाईल पहा अगदी स्वतःला वलवून घेतलं ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये फील्ड आहे हा बॉल चाललाय पहिला अटेम्प्ट चला इट्स आउट मैं निकला या मॅच मध्ये पागोटे टीमला आठवावा लागेल मागचं पर्व कारण तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ पागोटे सेमीफायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाली होती आणि त्यावेळी सुद्धा हाच वातावरण होता अशीच मॅच होती आणि ती मात्र एका बाजूने एका हाती गेली परंतु ही मॅच अजूनही बॅलन्स आहे कारण मॅच मध्ये कुणाल घरत ऑन स्ट्राईक आहे ती क्षमता आहे आणि या षटकामध्ये अक्षरशः कुणाल नॉन स्ट्राईक कडेच राहिलाय 14 बॉल 36 18ला 38 होत्या फक्त 2 दिल्यात या 4 बॉल मध्ये बॉल कट केला पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सिंगल झालीये डबलची
परंतु नाहीये, नकार दिला. डेंजर एंड कडे वाटचाल करत होता कुणालनी नकार दिलाय. एक आली धावसंख्या, अजून करायचे आहेत 35. 13 बॉल 35 धावसंख्या. आता मॅच जड झाली आहे, मॅच मध्ये वजन वाढलंय. कारण जो आपण खेळ पाहिलात ना, 18ला 38 होत्या, जवळजवळ प्रति षटकामध्ये 12-13 धावसंख्या ठीक होत्या. व तदनंतर मात्र फक्त 3 धावसंख्या दिल्यात. फार कंजूस गोलंदाजी केली या गोलंदाजानं. आणि आतापर्यंत आपल्या टीमसाठी जी गरज होती ना, गोलंदाजी ज्यावेळी 6 बॉल संपवला जातो ना स्वतः गोलंदाज, त्यावेळी जास्त धावा करतो. परंतु 6 बॉल 6 प्रकारे फेकायचे, फलंदाज बघून धावसंख्या बघून गोलंदाजी करणं, हा निर्णय ज्या गोलंदाजा असतो ना, तो सातत्यानं चर्चेत आणि यशस्वी गोलंदाज होतो. ती यशस्वी गोलंदाजी. लास्ट बॉल प्रणित ठाकूरचा आजच्या दिवसातील त्याच्या बॉलिंग मधील चांगला बॉल ऑन साइडला. आणखीन एक झेल आणि इथून मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावसंख्या संघर्षाच्या 4. बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. या बॉल वरती जर का आपण पाहिलात तर चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्यानं आता मात्र विजयासाठी 12 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता. जिथपर्यंत मैदानावरती कुणाल करत आहे तिथपर्यंत या सामन्याचा रिझल्ट कोणीच सांगू शकत नाही. या क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. ज्या खेळानं तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना वेळ लावून सोडला तो खेळ मित्रांनो क्रिकेटचा. जर का आपण पाहिला तर प्रेक्षकांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. स्वर्गीय अजय 74 स्टँड मध्ये देखील प्रेक्षक पाहायला मिळतात. श्री राघोबादेव स्टँड मध्ये देखील प्रेक्षक पाहायला मिळतात. रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड मध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आणि जर का आपण पाहिला तर खेळाडू कक्षाजवळ देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळेल. डीजे मॅडी देखील पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये सुंदर संगीत आम्हाला ऐकायला मिळाले, त्यांचं देखील कौतुक करूयात. आणि जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ही मॅच शेवटची पाहायला मिळते. शेवटची मॅच पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 7 मध्ये क्वालिफाय होईल आणि जो संघ हारेल त्या टीमला मात्र या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागेल. दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानावरती उतरले. दोन्ही संघ 100% एफर्ट देण्याचं काम मैदानावरती करतात. जर का पाहिलं तर स्ट्राईक बॅट्समन प्रशांत कडू पाहायला मिळतील. त्याला साथ देते कुणाल घरत जो सलामीला आला. आणि अजूनही तर तरुणबाई यावेळच्या बॉलवरती मोठा फटका, बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. साध्या बॉलसाठी बिग 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 हिट षटकार. थँक्यू सो मच. सुंदर फटका पाहायला मिळाला. अजूनही विजयासाठी 11 बॉल 25 धावा. सामना मित्रांनो अजूनही संपला नाहीये. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेटचा आहे. कधी कोणत्याही चेंडूवरती काही घडू शकतो. यामध्ये मात्र नेम नाही. 11 बॉल 25 जशी मॅच प्रेक्षकांना हवी आहे ना तशी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती देखील मोठा फटका पाहायला मिळाला आणि अगदी साईड स्क्रीनला सलामी देणारा हा आला बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. कलीवली आणि 2 षटकारांना बाबड्याच्या बॅटनं ही मॅच आता रंगमय बनवली. थँक्यू सो मच. टीम मीटिंग घ्यायची नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही. अंधार होईल. चला लवकर लवकर सुरुवात करायची. जर का आपण पाहिलात ना तर प्रशांत कडू 3 बॉल मध्ये 2 बिग हिट पाहायला मिळाले. आणि जर का आपण पाहिलात ना तर आता मात्र पागोटे टीमच्या समर्थकांना प्रश्न पडला असेल की हा फलंदाज होता कुठे. हा फलंदाज जर का अगोदर आला असता तरी मॅच इथपर्यंत आली नसती. लवकरात लवकर फिनिश करण्याचा त्यांचा डिसिजन झाला असता. परंतु जर का आपण पाहिला या बॉलवरती डेड बॉलचा इशारा आला.
2 बॉलवरती 2 बिग हिट पाहायला मिळाले आहेत। आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर आणि प्रेशर रिलीज केला जातोय। 10 बॉल 19 धावा, सामना अजूनही संपला नाहीये। दोन्ही टीम जर का पाहिल्या तर अप्रतिम खेळ करताना मैदानावरती पाहायला मिळतात। यावेळच्या बॉलवरती देखील आक्रमण केलाय, पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा तिसरा बिग हिट षटकार। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। बॅटिंग आवडली असेल प्रशांत कडूची तर टाळ्या झाल्या पाहिजे। षटकारांची हॅट्रिक, व्हाट अ मॅच, व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ नॉक। षटकारांचा पाऊस मैदानावरती पडला जातोय। काय फलंदाजी पाहायला मिळाल्या। अगदी जर का पाहिलात ना तर यावेळच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच राजेंद्र गरज सर आमच्याकडे वळतात। यावेळचा बॉल ऑप्टिक सोडून जाणारा पाहायला मिळाला आणि या बॉलवरती देखील पुन्हा एकदा आव्हांतर चेंडू पाहायला मिळतोय। 9 बॉल 12 धावा आणि जर का आपण पाहिलात ना तर ही मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते। खूप डीप वरती बॅटिंग आहे टीम स्वामी समर्थ बागोटीची। अगदी 7व्या क्रमांकाचा बॅट्समन येऊन 3 बॉल 3 षटकार ठोकतोय। ही चांगली सेट बॅटिंग आहे। चला स्पीडअप करायचा, चला कृपया आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये। 9 बॉल 12 धावा, जर का आपण पाहिला तर मॅच 12 बॉल 31 वरती होती, ती मात्र 12 देऊन थांबल्या। जर का आपण पाहायचं झालं तर तोंडामधील घास काढण्याचा आता मात्र जरूर प्रयत्न पाहायला मिळेल। यावेळच्या बॉलवरती जर का पाहिलं तर जेल उडालाय आणि यावेळेस मोठा मासा गळायला लागलाय। प्रशांत कडू 4 बॉलचा खेळ खेळला, 19 धावा उभारल्या। आता मात्र त्यांना दाखवलाय परतीचा रस्ता। अंधार पडला जाईल। चला लवकरात लवकर बॅटिंगची टीम, बॅटिंग करणारी टीम बॅट्समन मैदानात दाखल करायचे। चला फिल्डिंग सेटअप लावून घ्यायचा, फिल्डिंग सेटअप लावा। चला टीम मीटिंग घ्यायची नाही, चला सेटअप लावून घ्यायचा। 8 बॉल 12 धावा, 8 बॉल 12 धावांची आवश्यकता मॅच मैदानावरती पाहायला मिळतो। जशी मॅच प्रेक्षकांना हवी आहे ना तशी मॅच पाहायला मिळते। अगदी जर का आपण पाहिलात ना तर प्रेक्षकांची मांदी आली देखील मैदानावरती पाहायला मिळाली आहे। 2 बॉलचा खेळ बाकी आहे। 6 बॅट्समन आउट झालेत। 6 बॅट्समन आतापर्यंत मैदानावरून बाद झालेत। 45 धावा स्कोर कार्ड वरती। तिसरा षटक संपुष्टात आला। 4थ्या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले आणि जर का आपण पाहिलात तर अगदी प्रशांत कडू नावाचं वादळ मैदानावरती आला होता, परंतु त्या वादळाला शांतता करण्यामध्ये यश आलाय। 8 चेंडू 12 धावा। नवीन बॅट्समन मैदानावरती जर का आपण पाहिलं तर नेट नंबर 8 वरती पाहायला मिळतील वैभव पाटील, बंटी वैभव पाटील पाहायला मिळतात। 8 बॉल 12 धावा। यावेळच्या बॉलवरती देखील सुंदर फटका पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळतील। 1 धाव आली आहे आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल। आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहता बॅट्समन कुणाल घरत पाहायला मिळेल शेवटचा बॉल खेळण्यासाठी। आता मात्र सर्वांच्या नजरा कुणाल घरत वरती लागल्या असतील। कुणाल जर का या बॉलवरती विकेट टाकली तर मात्र हा सामना त्यांना देखील कुठेतरी अडचणीमध्ये सामोरं जावं लागेल आणि जर का कुणालच्या बॅटमधून मोठा फटका आला तर मात्र अशा पल्लवित होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या। सामना जसा हवाय तसा सामना पाहायला मिळतोय। हा बॉल या 2 टीमसाठी UPL चा बॉल आहे, भवितव्याचा बॉल। भरपूर इम्पॉर्टन्स बॉल पाहायला मिळाला, परंतु कुणाल घरतचा तडाखा पाहायला मिळतोय। चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी बिग हिट षटकार। वा, या षटकाराने ही मॅच सुद्धा एका बाजूनं अगदी वळण घेऊ लागली आहे। 6 बॉल 5, 6 बॉल 5 ची गरज। मॅच अजून संपली नाहीये कारण धावसंख्या अजूनही बॅलन्स आहेत। 5 6 ला 5, 5 धावसंख्या 6 आणि खरं तर या मॅच मधील टर्निंग पॉइंट ठरला ना
प्रशांत कडू सोनारीचा बबड्या की ज्यानं गेल्या हंगामात बालई टीम कडून आयकॉन लिस्ट मधून खेळत असताना त्या टीमला सुद्धा फायनल मध्ये पोहोचवलं होतं आणि या मॅच मध्ये सुद्धा आता आपलं 100% एफर्ट्स दिलेत. 6 बॉल 5 गोलंदाजी मार्कवर विनेश ठाकूर. पहिला बॉल वैभवला बॉल खेळला ऑन साइडला बॉल चालला. बॉल पाता पाता सीमा रेषा पार फरार. शिल्लक राहिली आहे. आजच्या दिवसामध्ये सुपर 7 मध्ये जाण्याचा पराक्रम यावेळेस कोणता संघ पाहायला मिळेल. जर का पाहिलं प्रशांत ज्या टीम मध्ये असतात ती टीम सुपर 7 मध्ये जाताना पाहायला मिळाली आहे, सुपर 4 मध्ये जाताना पाहायला मिळाले. चला वैभव वैभव एकची गरज. स्लो बॉल आणि इथून मात्र येते डॉट बॉल. पहा उत्कुंठ अशी गेला. मॅच मध्ये काही होऊ शकतं. 9 बॉल 1 मॅच डिपेंड झाली रायगड प्रीमियर लीग मध्ये. तर 5 बॉल 1 धाव कानडी पिन होऊ शकत. उरण प्रीमियर लीग मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे मॅच साठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या प्रशांत कडूच्या बॅटिंग साठी. 4 बॉल 1 ची गरज. हा पार रनआउट होते की काय. रनआउट. अजूनही 1 धाव गरज आहे. 1 धाव अजूनही बॅलन्स आहे. व्हॉट इज मॅडी. तीन बॉल 1 ची गरज. विशाल म्हात्रे. 7 विकेट आतापर्यंत झालेत. हा 7वा फलंदाज रनआउट स्वरूपात धावचीच्या स्वरूपात बाद झाला. पहा या अगोदर षटकार अगदी सहज झाले, परंतु मित्रांनो क्रिकेट आणि क्रिकेट मध्ये एका धावेची झुंज ही फार मागात जाते. 3 बॉल 1 ची गरज. एक महत्वाची विकेट. विजयाचा पुन्हा एकदा हल्ला कल्लोल. पुन्हा मॅच बॅलन्स. बॉल डॉट. 2 बॉल 1 ची गरज. व्हॉट अ मॅच. गोलंदाजी आवडली असेल तर गोलंदाजाला टाळ्या झाल्या पाहिजे. 2 बॉल 1 ची गरज. 2 बॉल 1 होईल का बॉल डॉट. हा बॉल आणि तुलमी सुपर 7 मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो, या मॅचचा टर्निंग पॉइंट, या मॅचचा सिग्नल ज्यानं रेड लावला आणि अक्षरशः मैदानाला वेड लावला तो बॅट्समन. 5 बॉल 19 धावसंख्या करणारा. टीमला 12 चेंडूत 30 धावसंख्येची गरज असताना 3 6 टाकून या मॅच मध्ये रिटर्न आणणारा फलंदाज. नाव सोनारीचा ब्रँड प्रशांत कडू. चला यायचं